संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम दाम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानम बालार्क्रभिंड नीलजटिलं भस्मांगरांगोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिपरिवृत्तं सिद्धे समराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्धनामधारका ते सांगत. अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परी सांप्रत कलिदारुण जनानमे पवित्राचरण म्हणून गुरु दयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगित असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवणे पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोनी गुप्त होती पहा. स्वामी समर्थ त्याचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदू अलर्क परशुराम क्रांतवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम दाम ओम बीज मंत्र पठने प्रगटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतारे येती आणि जाती तैसे न हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती. लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावोनी मोक्ष मार्गा लावीत असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृत्त कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप गोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात आपळाचे सुमती राहत श्री दत्तात्रयाचे आराधित मनोभावे करोनिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षाम देही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाळत पोटभरी जेव्हा म्हणत प्रसन्न होनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची